नमस्कार. बीइंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे अग्निहोत्राविषयी. अग्निहोत्राबद्दल काही लोकांना माहिती असेल किंवा काही लोकांना माहिती नसेल, पण आज आपण अशा एका व्यक्तीशी संवाद साधणार आहे जो गेली 29 वर्ष अग्निहोत्र करतो आहे. आणि त्यांचं वय किती असेल काही अंदाज? मी स्वागत करते आलोक जाजू यांचं. नमस्कार. नमस्कार. आलोक, तुमचं वय आता 29 आहे आणि 29 वर्ष तुम्ही अग्निहोत्र करताय, तर त्याबद्दल सांगा. मी खूप भाग्यशाली आहे असं समजतो, कारण मला हे अग्निहोत्र घरातच मिळालं. बरं. माझ्या आजोबांना अग्निहोत्र गजानन महाराजांकडून मिळालं. बरोबर. अक्कलकोटच्या परम सद्गुरू श्री गजानन महाराज जेव्हा घरी आले होते नगरला आपल्या, हो का? तेव्हा त्यांनी अग्निमंदिराची स्थापना केली तिथे. तर गजानन महाराजांकडून आजोबांकडे आलं. आजोबांनी खूप घट्ट धरलं अग्निहोत्र. मग बाबा देखील भाग्यशाली निघाले, कारण बाबांना आजोबांकडून मिळालं, तेच मग माझ्याकडे आलं. आता आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करायच्या पूर्वी मला एक विचारायचं आहे की तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि तुमचं आर्किटेक्ट हे वेगळं आहे, तर ते वेगळे पण काय आहे? माझं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स आहे. बॅचलर्स मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केलं. बरं. आणि माझी डॉक्टरेट आर्किटेक्चरमध्ये आहे. ग्रेट. तर सध्या मी आर्किटेक्ट नाही, मी बनेल. बिल्डिंग बायोलॉजी हा एक सोपा विषय ज्याच्यामध्ये बिल्ट एन्व्हायरमेंट, एखाद्या जागेच्या अंडरलेईंग एनर्जी, प्रत्येक जागा काही एनर्जी इमिट करते, अर्थ वेव्ह ज्यांना म्हणतात, 10⁻⁶ ह्याच्यावरचा अभ्यास म्हणजे बिल्डिंग बायोलॉजी. बरोबर. आता खरं तर हा एक वेगळ्याच पॉडकास्टचा विषय आहे आणि आपण तो नक्की करूयात, हा स्वतंत्र विषय घेऊन. पण त्यापूर्वी मला आता सांगायचं की अग्निहोत्र म्हणजे काय, की ज्या लोकांना अग्निहोत्र माहितीच नाहीये त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? अग्निहोत्राची अगदी सरळ सोपी व्याख्या जर म्हणाल तर अग्निहोत्र हा एक सोपा सहज यज्ञ आहे. दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताला आपापल्या घरामध्ये विशिष्ट आकाराच्या पात्रामध्ये 2 मंत्रांसोबत 2 आहुत्या दिल्या जातात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळेला आहुत्यांमध्ये अक्षत, तांदूळ आणि गाईचं तूप हे दोन्ही कालवून त्याचे 2 भाग करून विशिष्ट 2 मंत्रांसोबत 2 आहुत्या प्रज्वलित अग्नीमध्ये सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला दिल्या जातात. एवढं अग्निहोत्र. 2 आहुत्या दिल्या, 1-2 मिनिटं शांत बसलं तर अग्निहोत्र झालं. इतकं सोपं आणि सहज विधी आहे. बरोबर. यामध्ये पात्राचं माप निश्चित आहे. वरती 14.5 बाय 14.5 सेंटीमीटर, खाली 5.25 बाय 5.25, ह्याची उंची 6.5 सेंटीमीटरची आणि ह्याचं जमिनीपासून कोन हा 51 अंशाचा. इतकं हे आर्किटेक्चरली स्ट्रॉंग आहे. इतकं त्याची भूमिती अगदी अचूक दिली गेली आहे, जी पुरुष सूक्तामध्ये आणि सुलभ सूत्रांमधून आली आहे. आता तुम्ही जी मोजमाप सगळी सांगितली, त्याची उंची, कोन, तर ह्याला सायंटिफिक बेस असेल ना? 100%. आता सायंटिफिक बेस नंतर कळला. सुरुवातीला जेव्हा पुरुष सूक्ताचं पूर्ण थीम अशी आहे की त्यात फक्त प्रश्नच विचारले गेले. बरोबर. असं का, हे का, का? मग प्रश्न असे विचारले, जर देव आहे मग त्याचे मुख किती? तर उत्तर आलं अनंत, अनंत मुख. मग पाय किती? तर अनंत पाय. मग हात किती? तर अनंत. प्रत्येक गोष्टीला अनंत 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 अशी उत्तर आली. मग त्यानंतर जर इतकंच सगळं आहे, इतकंच जर सर्वव्यापी आहे, म्हणजे त्यांनी सगळं व्यापलंय का? तर त्याला म्हटले होय, सगळं व्यापलंय. सगळं व्यापलंय, मग काही शिल्लक आहे का? आता सगळं व्यापलंय तरी काही शिल्लक आहे का? हा प्रश्न तसा तर चुकीचा आहे. हो ना. पण तरी म्हटलं की शिल्लक आहे. किती आहे? दशांगुली, ओंजळी इतकं. त्या ओंजळीचं माप पात्र. मग सुलभ सूत्रातही ह्याला दुजोरा दिला जातो. त्यानंतर आत्ताच्या काळात ह्याच्यावरती इफिशियन्सी टेस्टिंग झाली की पात्राचं माप हेच का असावं, मोठं का नव्हे, लहान का नव्हे, कोण तोच का असावा. तर लक्षात आलं ह्याचा जो डायव्हर्जन्स अँगल आहे, ज्याचा ज्या अँगलवरती ह्याच्यामधून ऊर्जा बाहेर निघते, ज्याच्यातून ह्याच्यात जो एक निर्धूम अग्नी, कमीत कमी दिसणारा जो धूर तो बाहेर निघतो, त्यासाठी हे सर्वात इफिशियंट आहे. जसे पंख्याला 4 ब्लेड का नसावेत,
2 कान असावेत. शक्यतो 3 ब्लेडचा पंखा असतो. हम्म. 4 ब्लेड हवा जास्ती देईल पण इलेक्ट्रिसिटी जास्त खाईल. 2 ब्लेड हवा कमी देईल भले इलेक्ट्रिसिटी कमी खाईल. 3 ब्लेड इज द मोस्ट इफिशियंट. तसं लक्षात आलं की हे पात्राचं माप आणि ओव्हरऑल जी प्रक्रिया आहे अग्निहोत्राची ती अशी मोस्ट इफिशियंट पद्धत आहे म्हणून हे माप. 29 वर्षापासून म्हणजे 29 वर्ष म्हणजे पहिल्या वर्षापासून अग्निहोत्र करताय आणि मग जसं जसं तुम्हाला समज येत गेली वय वाढल्यानंतर तुम्हाला अग्निहोत्राबद्दल काय समजलं, म्हणजे काय वेगळं समजायला लागलं? लहानपणी जे समजत होतं मग आता काय वेगळं त्याच्याबद्दल झालं ते मला विचारायचं. सुरुवातीला तर माहितीच नव्हतं की मी अग्निहोत्र करतोय. बरं. मग जशी समज यायला लागली तर मी प्रश्न विचारायचो. बरं. सुरुवातीला जबरदस्तीने करायचो कारण बाबा म्हणायचे, आई वडील म्हणायचे, आजोबा म्हणायचे की तुझं अग्निहोत्र बुडलं तर मला 1 तास तिथे बसवायचे हो. शिक्षा म्हणून हो. की तू अग्निमंदिरात जाऊन बस, बाहेर यायचं नाही, आतमध्ये बोलणं चालायचं नाही. मग मला आतमधून अशी खुमखुमी यायची आता इथं बोललं पाहिजे काहीतरी, कारण तिथं आवाज घुमायचा, काहीच संपूर्ण मौन असायचं. मी आतमध्ये जाऊन जबरदस्ती बसायचो कारण आजोबा शिक्षा द्यायचे की तू आजचं अग्निहोत्र तू बुडवलंस, तू इथे असताना इकडे नाही आला, आता शिक्षा म्हणून आतमध्ये बस. तर सुरुवातीला जे असं जबरदस्ती होत होतं हळूहळू त्याची प्रचिती यायला लागली. बरं. वेगवेगळ्या अनुभवातून कळायला लागलं की ह्याची ताकद खूप आहे माझ्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, माझ्या सरासर विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, माझ्यासोबत जे काही प्रसंग घडायचे तिथे मला परत परत हे दिसून यायला लागलं की अग्निहोत्राची ताकद खूप तगडी आहे. आणि ॲक्च्युली माझ्या फिजिकल बॉडीमध्ये मला हे दिसायचं की माझी ताकद ती वाढतीये आणि हे माझ्या खेळण्याच्या मध्ये सर्किटमध्ये हे समजून यायचं. मग जसं परिणाम दिसायला लागले माझा आणखीन विश्वास दृढ होत गेला आणि मग जसा दृढ होत गेला मला आणखीन परिणाम दिसायला लागले. तर आत्ता अशी अवस्था आहे की करायला मजा येते. प्रत्येक अग्निहोत्रात आनंद येतो. बरं. आता अग्निहोत्राला वेळेचं बंधन आहे ते आपण पुढे बोलूच या, पण मला असं वाटतं की शाळा नंतर कॉलेज आणि आता करिअर, तर ह्याच्यामध्ये काही अडचणी येतात का? की कारण वेळेचं बंधन आहे ना, त्या क्षणी तुम्हाला हे आहे, तर त्याच्याबद्दल सांगा ना. बरोबर आहे, वेळेचं बंधन आहे अग्निहोत्राला. म्हणजे बऱ्याचदा आम्ही तेढी खीर म्हणतो. बरं. सोपं नाही. प्रत्येक यज्ञ हा केला जातो आपल्याला जसा वेळ मिळेल तसा. हो. आपण ठरवतो. आपण मुहूर्त वगैरे बघणं ती वेगळी गोष्ट, पण आपण आपल्या वेळेनुसार आपण वेळ ठरवतो. अग्निहोत्र असतो परमात्म्याच्या वेळेने, सूर्योदय आणि सूर्यास्त, अचूक आणि स्थानिक. आता अशा केसमध्ये बऱ्याचदा कुठे आपण मीटिंगमध्ये असू शकू, बऱ्याचदा आपण कोणत्या अशा ठिकाणी असू जिथे अग्निहोत्र करणं शक्य नाही. मग अशा वेळेस परमिशन घ्यावी पहिले. अशा वेळेस पहिले त्या हिशोबाने थोडीशी तयारी करावी. कुठे करता येईल हे थोडंसं जाण ठेवावी. पण सुरुवात कोणी जो सुरुवात करतोय, पहिल्यांदा अग्निहोत्र करतोय, त्यांनी पहिले सुरुवात करावी आपापल्या घरी. देवानी सगळ्यांचं भलं करावं पण सुरुवात माझ्यापासून करावी. सगळ्यांची कुटुंब चांगली व्हावी पण पहिले माझं चांगलं व्हावं. तर सुरुवात घरातून करावी. मग हळूहळू लक्षात येतं की बाहेर कसं करता येऊ शकतं. मी जेव्हा घरी नसतो, बाहेर असतो आणि माझं अग्निहोत्र बुडतं, त्याची खंत जेव्हा मनाला लागते तेव्हा स्वतःहूनच वाटतं की मी बाहेर करावं आणि मग हळूहळू ते कसं करायचं ह्याचा मार्गही मिळतो. बरं. आणि ते करता येतं, असं अवघड नाही आहे. आणि तुमची कधी वेळ चुकली आहे अग्निहोत्राच्या आधी, असं कधी झालंय? असं शक्य आहे आणि असं झालंही आहे. पण शक्य तर मी प्रयत्न करतो की जीवाची बाजी लावून अग्निहोत्र करावा. 100 व्रतवैकल्य, 100 प्रार्थना, 100 ध्यानधारणा एकीकडे आणि एक वेळेचं अग्निहोत्र एकीकडे. इतकं त्याचं महत्व आहे. आपल्याला हनुमानजीची ती गोष्ट माहिती असेल की लहानपणी अगदी जन्म जसा झाला हनुमानजीचा तो प्रातःकाळी झाला, सूर्योदयाला झाला. त्यांना भूक लागली होती असं म्हणतात आणि त्यांना फळ दिसलं. सूर्याला त्यांनी फळ समजलं आणि झेप घेतली त्याला गिळायला म्हणून. तर सगळे देव मध्ये आले. मग त्यांनी त्याच्यावरती वज्रप्रहार केला तेव्हा जाऊन थांबले. आता विचार करा, हनुमानजीचं वर्णन करतात ज्ञानवान अतिचातुर. तुलसीदासजी त्यांना म्हणतात की ज्ञानवान आहेत, अतिचतुर आहेत, चतुरांचे पण चतुर आहेत. इतके चतुर हनुमानजी, त्यांना फळ आणि सूर्य ह्याच्यातलं अंतर नाही कळणार
हे थोडं चुकीचं वाटतं. हो. मग खरी गोष्ट काय, हनुमानजी रामजींचे भक्त हम्म. आणि रामाचा अर्थच होतो अग्नी. राम हा मूळ मूळ शब्द आहे. 3 अवतारांनी रामांचं नाव घेतलं. दाशरथी राम, बलराम आणि परशुरामजी. हम्म. प्रत्येकाने रामच सफिक्स का वापरावा, तर रामाचा अर्थ होतो रवरवते ती अग्नी. इतके पवित्र, अग्नीसारखे पवित्र बर. ते राम. बर. मग रामजींचे हनुमानजी भक्त आहेत, प्रचंड मोठे अग्निहोत्राचे प्रचारक आहेत. हम्म. आता जन्म झाला, आता सूर्योदय होतोय, समोर सूर्य उगतोय, आता मला अग्निहोत्र कुठे पात्र घेऊ, कुठे अग्नी लावू ह्याची वेळच नाही. मग स्वतःची आहुती देऊन अग्निहोत्र करायला चालले. अच्छा. मग ते चालले तर सगळे लोक म्हटले थांबा, तुमच्या विना कार्य थांबेल. तरी थांबले नाही. मग जेव्हा वज्रप्रहार केला, मूर्छित होऊन थांबले. म्हणजे एका वेळेच्या अग्निहोत्राची किंमत एवढी आहे. मग जर प्रयत्न केला तर बऱ्याचदा मार्ग निघतो, आणि इतकं होऊन जर नाही झालं तर ठीक आहे, ठीक, पण शक्यतो वेळ प्रयत्न चुकतच करावा. नाही. हा. आता आपल्याकडे इतका आता पाश्चात्य संस्कृतीचा थोडासा पगडा जास्त वाढलाय, पण असं कधी झालं का की कॉलेजमध्ये करत असताना किंवा शाळेत करत असताना, शाळेत म्हणा आपण घरी लवकर येतो, पण कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही अग्निहोत्र करायला लागला आणि कुणी तुमची काही चेष्टा केली किंवा खिल्ली उडवली, असं झालेलं आहे? असं होतं, बऱ्याचदा होतं, आणखीनही होतं. हो. म्हणजे कधी लोक काही वेगवेगळे विचार करतात, आणि कधी ज्यांना माहिती असतं त्यांच्यासाठी त्याचं महत्त्व वेगळं आहे. वेगळं. ज्यांना माहिती नाही, गरजेचं नाही की ते पण त्याच गंभीरतेने घेतील, आणि ते अपेक्षितही नाही. इथेच मी एका ठिकाणी, कोथरूडचीच गोष्ट आहे, त्या मी 2018च्या आसपास मी माझा बर्थडे सेलिब्रेट करत होतो. आम्ही मित्र होते सोबत. तर तिथे मी त्यांना रेस्टॉरंटमध्ये मी त्यांना परवानगी विचारली, तर ते बार होता तो. तर त्यांनी पहिले तर नाही म्हटले. ते नाही म्हटले. मग मी आणखीन बोलत होतो. त्यांच्या इथे आणखीन एक मॅनेजर होत्या, त्या लेडी होत्या. त्यांना मी सांगितलं, त्यांनी शांतपणे समजवलं. ते म्हटलं ठीक आहे, ओके, आपण करता येईल. मग त्यांनी बाहेर मला ओपन जागा दिली, आणि तिथे आम्ही केलं. मग हे केल्यानंतर त्यांना त्याचं गांभीर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी येऊन त्या माझ्याकडून पुस्तक घेऊन गेल्या. आता करणं नाही करणं हा त्यांचा भाग, पण आपण करणं हे आपलं कर्तव्य. आणि असं काही ठिकाणी नाही करू देत, आर्मी एरियाजमध्ये कुठे किंवा तिथे नाही करतात. मग त्यासाठी पहिले तयारी करणं हे करणाऱ्याचं काम. बरोबर. दिल्लीमध्ये काही ठिकाणी, नॉर्थ ब्लॉकमध्ये, तिथे अशी ठिकाणं असतात जिथे तुम्ही करू नाही शकत सिक्युरिटी रिझन्समुळे. मग आपलं नियोजन असं करायचं की ते आपल्याला करता यावं, आपल्याला बाहेर येता यावं, अक्षरधाम म्हणा किंवा. मग तिथे पहिल्यांदा बोलणी करून हे सगळं करावं लागतं एअरपोर्ट्समध्ये. मग एअरपोर्टच्या बाहेर करता येतं. इतकं करून जर आक्षेपच घेतला तर करू नये. ओके. एअरपोर्टच्या इथं तर केवढी सिक्युरिटी असते ना, मग तिथे कसं काय तुम्हाला म्हणजे करायला मिळालं, कसं मॅनेज केलं ते? तर फ्लाईट अशी घ्यायची की ज्याच्यामुळे अग्निहोत्र बुडणार नाही. लॉंग हॉल फ्लाईटमध्ये ते करता येणं शक्य नाही. मग तिथे करू नये, ठीक आहे. चालत्या बसमध्ये, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या फ्लाईटमध्ये तर नाहीच करायचं. बाकी ठिकाणी तुम्हाला करता येतं. आता फ्लाईटचं जसं आहे, जसं आम्ही चेन्नई एअरपोर्टच्या बाहेर आम्ही बऱ्याचदा केलंय. तर आम्ही फ्लाईट तशीच घ्यायचो आणि तिथे बाहेर थांबून आम्ही करायचो. तर एकदा तिथे करत असताना काही CRPFचे जवान तिथे आले. ते म्हटले क्या कर रहे हो? तर बाबा होते. बाबा म्हटले की ऐसे ऐसे अग्निहोत्र कर रहे हैं. त्यांना पण कुतूहल होता. मग त्यांचे ऑफिसरही आले. ते म्हटले इसको उठा सकते हैं क्या? बाबा म्हटले की क्या, क्यों, किस लिए? बोले चलो आपको जगह देते हैं. अच्छा. तर त्यांनी आतमध्ये जाऊन आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बसवलं. ते म्हटले इधर करो. हो. तर अग्नीची ताकद एवढी आहे की त्यांना जिथे घेऊन जायचं ते घेऊन जातील. पण आपण प्रयत्न करायचा. अच्छा, तिथे जाता आलं नाही, मला चांगल्या ठिकाणी करता येणार नाही म्हणून मी करायचं नाही, असं नाही. मला समजा तिथे नाही करतायत, मी बाकड्यावर बसून करू शकतो, मी फुटपाथवरती बसून करू शकतो, कारच्या बोनेटवरती ठेवून करता येतं, वेगवेगळ्या ठिकाणी करता येतं. त्याचं लहान मोठे पण आपण सोडून दिलं तर मग कोणी बघणार नाही. अग्निहोत्राची ताकद इतकी आहे, म्हणजे आता तुम्ही या काही गोष्टी सांगितल्या, तर हे अग्निहोत्र आता मला त्याच्याबद्दल सांगा की का करायचं आणि कसं करायचं? ठीक आहे. आपण
ह्याला उलट क्रमाने घेऊयात. पहिले बर. हे बघूयात की कसं करायचं. ओके. तर अग्निहोत्राचं हे विशिष्ट आकाराचं पात्र आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं, या पात्रामध्ये गाईच्या गवऱ्या विशिष्ट पद्धतीने रचून घ्यायच्या. त्याची अगदी सोपी पद्धत आहे. खाली बेसला एक गौरी ठेवली, मग चारी भिंतींना 4 समान उंचीचे ठोकळे गौरीचे लावले. हे आपले कॉलम झाले. मग त्यावरती 2 लांब बीम असे कोपऱ्यात ठेवायचे अशा पद्धतीने. मग त्यावरती 2 परत क्रॉस बीम असे ठेवायचे. असे रचायचे की मध्ये आपल्याला छान जागा मिळावी. मग त्याच्यावरती क्रिस क्रॉस असं रचत जायचं. असं किती रचायचं? तर पात्राची जेवढी उंची आहे तेवढं. आता बघा किती स्टँडर्डाइज आहेत. तुम्हाला उंचीही तेवढी दिली आहे, तुम्हाला छान गॅसेस निघण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला सगळं दिलंय. इतकं केलं तर ही रचना आपली पूर्ण झाली. मग अशा प्रकारे रचलेलं पात्र हे सूर्योदय सूर्यास्ताच्या स्थानिक वेळेला, त्यासाठी ऍप आहे, ऍप मध्ये ती वेळ येते. ती वेळ बघून त्याच्या एक 10 मिनिटापूर्वी तयारीला सुरुवात करायची. आता जसं आजचं इथली वेळ आहे 7:11 सूर्यास्ताची. आता 6 तास 20 मिनिटं राहिली आहेत. तर त्या वेळेच्या एक 10 मिनिटं अगोदर तयारीला लागायचं. अशा प्रकारे रचून घ्यायचं. त्या रचलेल्या पात्रामध्ये एक तुकडा असा टोकदार असा बनवायचा. त्याला गाईचं तूप छान माखून घ्यायचं. गाईच्या तुपाने माखलेल्या तुकड्याने ह्याला पेटवून आतमध्ये सोडलं तर हे पात्र छान पेटतं. मग त्या पेटलेल्या अग्नीमध्ये अक्षत, न तुटलेले तांदूळ आणि गाईचं तूप, हे साधारण तांदूळ इतके 2 चिमूट तांदूळ, त्यामध्ये गाईचं तूप एक 4 थेंब, हे दोन्ही कालून घ्यायचे. त्याचे 2 भाग करायचे आणि ते 2 भाग करून छानपणे 2 मंत्रांसोबत अर्पण करायचे. सूर्योदयाचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम. 2 स्वाहा येतात. पहिल्या स्वाहाला पहिली आहुती, दुसऱ्या स्वाहाला दुसरी आहुती. तसेच सूर्यास्ताचे मंत्र आहेत अग्नये स्वाहा, अग्नये इदम न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम. 2 मंत्रांसोबत 2 आहुती अर्पण केली. तिथे 1 मिनिटभर शांत बसलं, अग्निहोत्र झालं. आता मी हे सगळं सांगितलं, हा एक 10 ते 12 मिनिटाचा हा विधी होता. जशी सवय होते हेच सगळं 5 ते 7 मिनिटातही करता येतं. इमर्जन्सीच असली तर कापूर वापरावा. कापूर हा प्रक्रियेचा भाग नाही, पण तुम्ही वापरू शकता जेव्हा तुम्हाला आपातकाल आहे, बाहेर करताय, हवा येतेय, घरी करताय, उशीर झाला उठायला, वेळ नाहीये, इतक्या लवकर नाही करतायत. ह्याला अशा प्रकारे बघा की तुम्हाला समजा सकाळी 5 वाजताची फ्लाईट पकडायची आहे. तुम्ही आंघोळ करून पकडा, आंघोळ न करता पकडा, चांगले कपडे घाला किंवा कसेही कपडे घाला, पण फ्लाईट नका चुकू देऊ. तशाच प्रकारे ह्याचा वेळ ठरलेला आहे. त्या वेळेच्या एक 5 मिनिटं अगोदर पेटून घेतलं आणि पेटलेल्या अग्नीमध्ये 2 मंत्र 2 आहुती अर्पण केले. दॅट्स इट. हे झालं अग्निहोत्र. आता माझा ह्याच्यात अजून एक प्रश्न आत्ता पडलाय की तुम्ही मगाशी पात्राचं सगळं वर्णन सांगितलं, साईज वगैरे, तर आता गाईचंच तूप, गाईच्याच गवऱ्या आणि ह्या अक्षदा न तुटलेल्या तांदूळाच्या, तर ह्याचं सगळ्याचं काय महत्व आहे त्याच्यात? ग्रेट. आता ह्याचे जसे 5 मुख्य बिंदू झाले अग्निहोत्राचे. पात्राचं माप निश्चित हवं, गाईचंच तूप आणि गाईच्याच गवऱ्या, गाईचं तूप आणि अक्षत ह्याचीच आहुती हवी, गाईच्याच गवऱ्या हव्यात, सूर्योदय सूर्यास्ताची अचूक वेळ पाळली पाहिजे आणि सूर्योदय सूर्यास्ताचे अचूक मंत्र म्हटले पाहिजे. या प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे. पात्राचं आपण बघितलं. दुसरं गाईचं तूप. गाईचं तूप आणि गौरी अक्षतेसोबत जेव्हा जळते तेव्हा काही गॅसेस बाहेर निघतात. बीटा प्रोपिओलेक्टेन, इथिलीन ऑक्साईड, प्रोपिलिन ऑक्साईड, हे नोन गॅसेस आहेत. ह्याचं वर्णन कसं केलं जातं? निर्धूम अग्नी, ज्याच्यात खूप धूर नाहीये, अगदी थोडासा नाम मात्र जो धूर आहे तेवढा तो पर्याप्त आहे. तेवढ्या धुराने साधारण एका घराचं काम पूर्ण होतं. आता हे गॅसेस निघण्यासाठी हे कॉम्बिनेशन दिलं गेलं, हा एक फॉर्म्युला दिला गेला.
ह्याच्या व्यतिरिक्त फक्त गौरी जर जळते तर त्यातून काही प्रमाणात मिथेनही निघतो. मिथेन हा पोल्युटंट आहे, पण तुपासोबत जेव्हा जळते तर मिथेनचं प्रमाण 99% कमी होतं. म्हणून तूप वापरा, गाईचंच तूप वापरावं ह्याच्यावरती देखील रिसर्च झाली. गाय, देशी गाय, म्हैस ह्याच्यातही रिसर्च झाली. तर शक्यतो चांगल्यात चांगलं काय तर देशी गाईचं वापरावं. ते नसेल मिळत तर ज्या गाईचं मिळते तिचं वापरावं, म्हशीचं चुकूनही वापरू नये. तुम्ही अग्निहोत्राची थीम काय की तुम्ही त्याला आणखीन चांगलं करू शकता, आणखीन चांगलं करा. हे जे 5 बिंदू आहेत त्याला पाळून त्याच्याहून चांगलं नक्की करा. आंघोळ करून बसा, सुचिरभूत होऊन करा, ते सगळं करावं. पण 5 बिंदू पाळून बाकीच्या गोष्टींमध्ये शिथिलता आहे. तुम्ही समजा आंघोळ न करता केलं तरी चालेल. आता दुसरं अक्षत आणि गाईचं तूप हा अगेन फॉर्म्युला मधला हे दोन्ही झाले. तांदूळ अक्षतच का हवेत तर तुटलेल्या तांदळाची एनर्जी फील्ड ब्रेक होते, ज्याला आपण नारायण म्हणतो. तांदळाला जो नारायणाचा रूप म्हटलं तर तांदूळ आणि तूप हे जेव्हा सोबत वापरले जातात तेव्हा नुसत्या तांदूळ जळल्याने जे पोल्युटंट निघतील ते कव्हर होतात आणि बेटर गॅसेस बीटा प्रोपिओलेक्टिन ज्याच्यामुळे नाकात थोडीशी चुणचुण जाणवते, जे की तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तो निघतो. म्हणून तांदूळ वापरावे. आणि राहिलं सूर्योदय सूर्यास्ताची वेळ. आता कोणत्या तरी काही बाकी गोष्टी आपण आपल्या वेळेने करतो, हे आपण सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेने करतो. ती का तर निसर्गाचे बरेचसे ताल आहेत, त्यातला सर्वात छोटा ताल रिदम तो म्हणजे सर्केडियन रिदम. तो काय तर सूर्योदय सूर्यास्ताचा हा रिदम, सूर्योदय सूर्यास्त सूर्योदय सूर्यास्त हा एक ताल आहे. ह्याहून मोठा म्हणायचं तर 3 दिवस, मग 7 दिवस, मग 15वाडा, मग महिना, असे हे बरेचसे ताल आहेत. निसर्गाच्या सर्वात छोट्या तालासोबत आपण स्वतःला आपला ताल जोडण्याचा प्रयत्न करतोय. तो कसा तर सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला नैसर्गिकरित्या आपली मध्य नाडी चालते. तुम्ही आत्ताही जर चेक कराल तर तुमची उजवी किंवा डावी ही डॉमिनंट असेल, ही जास्त चालेल. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला आपोआप जो कोणी निरोगी आहे सध्या त्याची आपोआप मध्य नाडी, दोन्ही नाड्या समान ताकदीने चालतात. त्यावेळेला तुमचे द्वार, तुमच्या शरीराचे द्वार ती एनर्जी सोखून घ्यायला अगदी खुले आहेत. म्हणून निसर्गाच्या तालासोबत आपला ताल जोडणं आणि मग तो एक रेझोनन्स, तो एक तालचे ताल मिला, तो प्रकार होणं, ह्यासाठी सूर्योदय सूर्यास्ताची वेळ पाळावी. आणि राहिले मंत्र, सूर्योदय सूर्यास्ताचे विशिष्ट मंत्र आहेत, नीट ऐकले. त्यामध्ये शेवटी येतं इदम न मम. हे माझं नाही, हे तुमचं तुम्हाला अर्पण करतो. म्हणजे हात देणारा, जो आहुती देणारा हात आहे तो देखील तुमचा, त्या हाताशी जुळलेलं शरीरही तुमचं, शरीरात राहणारा आत्माही तुमचा. म्हणजे रोज स्वतःची आहुती द्यायची, म्हणजे काय तर अहंकाराची आहुती द्यायची. ही अशी गोष्ट, मी आत्ता आहुती दिली, आत्ता समजा मी अग्निहोत्र केलं, आत्ता आहुती दिली तरी अग्निहोत्र ते एक अहंकार जडतो चांगला, की बघा अग्निहोत्र केलं किंवा सांगितलं, पॉडकास्ट केला आहे, तर त्या अहंकाराची परत उद्या सकाळी आहुती द्यायची सूर्योदयाला. परत सूर्योदय सूर्यास्त सूर्योदय सूर्यास्त हे चक्र जेव्हा चालत राहतं त्याचा खूप दूरगामी परिणाम करणाऱ्यावरती येतो. आता जसं ह्याचा वायू सगळ्यांसाठी चांगला, प्रत्येकाच्या नाकात जाणार, पण पहिले कोणाच्या नाकात जाणार? जो करतोय, जो प्रॉक्सिमिटी, जो जवळ बसलाय. तर देवानी सगळ्यांचं भलं करावं, पण सुरुवात माझ्यापासून करावी. त्यासाठी हे 5 बिंदू पाळावेत आणि सूर्योदय सूर्यास्ताचा अग्निहोत्र करावं. दॅट्स इट. आता जे आपण सगळं बोललो, गॅसेस वेगळे वेगळे मिथिल किंवा हे सगळे गॅस येतात का गाईच्या तुपानी आणि तांदूळाने किंवा गाईच्या गौरीनी, तर त्याला वैज्ञानिक आधार काय आहे? हे तर टेस्टिंग वरती समजून आलं, एअर टेस्टिंग केली जाते त्यावरती समजून आलं. NCL पुण्याचा रिसर्च आहे हा. तर ह्यातून जे वायू निघतात, बीटा प्रोपिओलेक्टिन, इथिलीन ऑक्साईड, प्रोपिलिन ऑक्साईड, हे अँटीटॉक्सिक आहेत, अँटीऑक्सिडंट आहे. जिथे कुठे अग्निहोत्र होतं तिथे EEG, इलेक्ट्रोइन्सेफेलोग्राफमध्ये तुमच्या मेंदूचा एक ग्राफ निघतो. त्यात अल्फा वेव्ह डॉमिनंट झालेली दिसून येते आणि डेल्टा वेव्ह सप्रेस होते. ह्याचा काय अर्थ तर मन शांत होतं. तर ती जी एक मेडिटेटिव्ह स्टेट आहे, जी एक तुमची ती ध्यानाची ती अवस्था आहे, ती सोपी होते.
म्हणून निर्णय चांगले होतात, म्हणून आपसातले संबंध चांगले होतात हां. परिवारामध्ये. आणि आपसातले संबंध तर दूरची गोष्ट आहे, स्वतःचा स्वतःशी संबंध चांगला होतो. बरं. मला स्वतःसोबत बसता येणं आणि त्याचा आनंद घेता येणं हे लीलया होतं. म्हणजे त्यासाठी खूप प्रयत्न करावे नाही लागत. आणि ह्याची जी रक्षा बनते, ह्याचं पूर्ण ज्वलन झाल्यानंतर जी राहणार रक्षा, ती देखील अँटीसेप्टिक आहे. ती पाण्याचा पीएचही मेंटेन करते. हो. तुम्ही घरात पीएच मीटर असेल तर ह्याची रक्षा 1 लिटर पाण्यामध्ये 1 चिमूट एवढी टाकून बघायची. आणि ऍक्च्युली तुम्ही स्वतः प्रयोग करून बघायचा की जर 8.5 पीएच असेल तर ते खाली आलेला तुम्हाला दिसून येईल. त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये दररोज सूर्योदय सूर्यास्ताला तुम्ही जेव्हा बसताय, ती एक डिसिप्लिन आपोआप येते. आणि त्या डिसिप्लिनचं तर अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर. त्या व्यतिरिक्त तुम्ही सोबत बसता, एक जण आहुती देतो, बाकी परिवार सोबत बसतो. जसं आपण ट्यूबलाईटचं बटन एक जण कोणी लावणार, पण बाकीच्यांनाही प्रकाश मिळतो. तर जे सोबत बसतात, त्यामुळे तुम्ही कितीही फिरत असाल पण सूर्योदय सूर्यास्ताला जेव्हा सोबत बसता, ते कनेक्शन, त्या वेळेला झालेलं बॉन्डिंग ते खूप ताकदवर आहे. आता आपण हे वैज्ञानिक दृष्ट्या जे तुम्ही समजावून सांगितलं, पण आता घरात काय फायदे होतात ह्याच्यामुळे? परत बेसिक्स वरती जर आपण परत येऊ, हो. गॅसेसमुळे अल्फा वेव्ह बेटर होणार, अल्फा वेव्ह बेटर होणार, डेल्टा सप्रेस होणार. ती अशी स्थिती येणार जिथे मला चांगले विचार करायला सोपं जातं. बऱ्याचदा असं होतं की खूप सगळं छान चालू आहे, घरात अगदी आनंद आहे सगळे, अशा वेळी उलटसुलट विचार येतात. जर माझ्या मनाचा एक छान, मी ग्राफ तर दूरची गोष्ट आहे, तर माझ्या मनाचं पिक्चर लोकांना मी दाखवू लागलो, दिसू लागलं, तर माझं जगणं अवघड होऊ शकतं. असा विचार, खरंच तुम्ही विचार करा की आपल्या मनात किती प्रकारचे, किती उलटसुलट विचार येतात. ते जर लोकांना दिसू लागले तर ह्याच्याहून घाणेरडं काही नसेल. मग जेव्हा विचारच चांगले येतात, विचारांची क्वालिटी जेव्हा बेटर होते, तेव्हा कृतीचाही स्तर उंचावतो. बरोबर. मग घरांमध्ये जेव्हा होतं तेव्हा परिवारामध्ये एक असा विचार करायचा की पटरीवरून ट्रेन परत परत जी आकडी तिकडे जाऊ शकते वेगवेगळ्या विचारांच्या सोबत, ती रोज परत पटरीवरती आणायला अग्निहोत्र मदत करते. एक रिसेट बटन आहे, एक तुमच्यासाठी असा एक अँकर आहे. जसं तो गिर्यारोहक वरती चढतो, थोडा थोडा वरती चढला की प्रत्येक ठिकाणी एक अँकरेज टाकतो. म्हणून जर पडलाच तर पूर्ण खाली, सपशेल खाली नाही पडत, 1-2 स्तरांनीच खाली येतो. म्हणून तशाच पद्धतीने घरांमध्ये संबंध चांगले होतात आपसात. यात एक कॉस्मिक, आता माझा जो विषय आहे बिल्डिंग बायोलॉजी, त्यात एक ECG जसा माणसाचा घेता येतो तसा जागेचा घेता येतो. तर त्याच्यात E म्हणजे अर्थ, जमिनी खालची ऊर्जा, C म्हणजे कॉस्मिक, वातावरणाची ऊर्जा, आणि G म्हणजे ग्लोबल, याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या ऊर्जांची एक रिझल्टंट म्हणून घेतली जाते. तर ह्यातली C कॉस्मिक, ती जिथे बेटर तिथे आपसातले संबंध चांगले, कॉस्मिक जिथे चांगली तिथे निर्णय चांगले. तर अग्निहोत्र जिथे होतं त्या वातावरणात निर्णय चांगले होतात, त्या वातावरणात आपसात हेवेदुवे कमी होतात, आणि आपसातले नंतर स्वतःशी संबंध चांगला होतो. आणि ह्याचं खूप महत्व आहे. जेव्हा खरंच अग्निहोत्र होतं, एक साधारण महिनाभर करावं. रिसर्च पिरियड खूप छोटा नसावा. जर तुम्हाला चाचपडूनच बघायचंय तर काही वेळ करावं. 1 महिना जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचा परिणाम खरंच जाणवतो. आणि तो, मी कितीही बोललो की साखर गोड आहे, पण जोपर्यंत स्वतः तुम्ही चखणार नाही तोपर्यंत तिचा गोडवा कळणार नाही. म्हणून अनुभवाने करत करत समजून घ्यावं. नक्की प्रश्न विचारावेत, 100 प्रश्न विचारावेत, पण करत करत विचारावेत. करायला सुरुवात करावी, पहिले तर सुरुवात करावी. जर जमत नसेल रोजचं करण्याचं, तर ज्या दिवशी जमते तेव्हा करावं. हळूहळू होऊ शकेल की तुम्हाला 1 वेळेचं करता येईल, सूर्योदयाचं किंवा सूर्यास्ताचं, हळूहळू 2 वेळेचं. आणि ह्याचा परिवारात जेव्हा तुम्ही ह्याची सवय लावता, समजा घरात लहान मुलं आहेत, त्यांना सुरुवातीला थोडं जबरदस्तीने करावं, त्याच्यात काहीही वावगं नाही. तसं जेव्हा करता त्याची परिवाराच्या थिंकिंग मध्ये इतका मोठा परिणाम येतो. लहान मुलं जेव्हा सुरुवातीपासून करतात,
जितकं लहान वयात कळलं तेवढं चांगलं. बरोबर. ती जेव्हा सुरुवातीपासून करतात तो एक माइंडसेट जो तगडा बनतो की माझी गोष्ट मी माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती करावी आणि कमिटमेंट दिली तर ती पाळावी. त्यासोबत कोणताही बिझनेस मोठा करण्यासाठी जी एक गरजेची अवस्था आहे ती म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. ती अग्निहोत्राने ती अगदी आतमध्ये भिनते. म्हणून अग्निहोत्र परिवारात करा. आता आपण इतक्या गोष्टी बघितल्या की लहान मुलांपासून त्याचा कसा परिणाम होतो. तर आता जे काही प्रत्येक घरात किंवा बहुतेकांच्या घरात चाललंय, डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, अपयश येत राहतं सतत, किंवा नातेसंबंधावरती पण खूप परिणाम होतो, म्हणजे लोकांच्या वागण्याचा परिणाम होतो. तर अग्निहोत्रामुळे काय काय फायदे होतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? पहिली गोष्ट तर जेव्हा कोणाला पोहायला कधी शिकवावं, जेव्हा सगळं छान आहे तेव्हा शिकवावं. बुडत्याला पोहायला शिकवता येत नाही. बरोबर. तेव्हा शिकवलं तर तो बुडणार आणि तुमची मेहनत व्यर्थ जाणार. मग जेव्हा कोणी व्यसनात असतो किंवा स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा तुला स्ट्रेस घेऊ नको हे तर म्हणणं चुकीचं आहे, किंवा हे जाऊ दे सोडून, नाही असं होत नाही. अग्निहोत्रामुळे काय होतं, या वायूंमध्ये वायूंची जी मेडिकल त्यांचं म्हणजे या वायूंमुळे तुमच्या वागण्यात आणि थिंकिंगमध्ये जो बदलाव होतो त्यामुळे हळूहळू ती पटरीवरती ट्रेन यायला लागते. हळूहळू चांगले विचार जास्त यायला लागतात. नक्कीच असं अजिबात म्हणणं नाही की अग्निहोत्र केल्याने सगळं छान होतंय, की तुमच्यावरती संकट येणार नाही, असं अजिबात नाही. होणार काय तर हळूहळू जेव्हा तुम्ही सातत्याने करता तुमची ताकद एवढी वाढते की येणारी संकट सोपी वाटतात. त्यातून मार्ग काढणं सोपं होतं. आता जेव्हा स्ट्रेस, एन्झायटी किंवा डिप्रेशन आहे तेव्हा गरजेचं नाही त्या व्यक्तीलाच अग्निहोत्र करता येईल, कदाचित ते तयारही होणार नाहीत. तर घरातल्या कोणी दुसऱ्यानेही केलं तरी त्याचा परिणाम त्यांच्यावरती येतो. आणि व्यसनांमध्ये कोणत्याही व्यसनी माणसाला जर म्हटलं की व्यसन सोड तर तो पहिले तुम्हाला सोडून देईल. त्यांना म्हटलं की अग्निहोत्र केल्याने व्यसन सुटेल तर कदाचित अग्निहोत्रच सोडून देईल. सुरुवातीला फक्त अग्निहोत्र कर, एकदा करता त्याने एकदा कर, इतकंच सुरू करावे. हळूहळू त्याच्यामध्ये सातत्य येतं. पहिल्याच दिवशी पोळी छान बनत नाही, हळूहळू कधी कच्ची बनेल, नंतर कधी अच्छी बनेल. मग तसं सुरुवातीला फक्त सुरुवात करायला थोडंसं त्यांना पाठबळ द्यावं आणि मग जसं हळूहळू करतात तसे विचारांचा स्तर उंचावतो आणि मग चांगले परिणाम यायला सुरुवात होते. आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत की जिथे म्हणजे अशा लोकांनी ज्यांच्यावरती प्रत्येक उमेद त्यांच्या परिवारानेही सोडली, अशा लोकांमध्ये एकदम आमूलाग्र बदल झाला. आणि ते असे लोक जेव्हा भेटतात तर ते म्हणजे त्यांच्यासाठी अग्निहोत्र काय किंवा अग्निहोत्र त्यांनी सांगितलं ते काय, त्यांचं इतकं महत्व असतं की कुठे ठेवून कुठे नाही असं असतं. तर घरामध्ये करावं, प्रत्येक जणांनी येऊन बसावं. समजा नाही बसत आहे तरी देखील करावं, परिणाम येणार. जर सोबत बसले तर जास्त येणार. आता आपण जे काही बोललो तरुण पिढीबद्दल किंवा तर व्यसनांचंच एखादं काही उदाहरण आहे का तुमच्या बघण्यात? बाबांकडे एक जण आले होते. त्यांचा मुलगा अगदीच ड्रग्सच्या आहारी गेला. म्हणजे जितके कोणत्या पद्धती आहेत इंजेक्ट करण्याच्या किंवा घेण्याच्या, त्या सगळ्या इंटॉक्सिकेशनच्या त्या पद्धती वापरून झालेल्या आणि सगळ्यांनी उमेद सोडलेली. बाबांनी म्हटलं की एकदा तुम्ही भेटा त्यांना म्हणून. तर बाबांनी मला पुढे केलं की तू भेट म्हणून, कारण तो एक कनेक्ट होणं गरजेचं आहे. मग आम्ही असेच भेटलो एक दोनदा आणि मग हळूहळू त्यांना थोडंसं आम्ही थोडा आमचा कनेक्ट बेटर झाला. मग त्यांनी अग्निहोत्र स्वीकारलं एका पॉइंटवरती. जसं जमेल तसं करायचं, सगळा धूर करायचा, घरात त्रास व्हायचा तरी देखील करायचा आणि माझ्यासोबत कनेक्शन मध्ये होता. दररोज म्हणायचं आज जमलं नाही, आज धूरच झाला, असं चालत राहायचं. साधारण 6 महिने गेले. त्यानंतर मी एकदा घरी गेलेलो असताना त्याने साधारण किलोभर ड्रग्ज जे घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते ते आम्ही गोळा केले आणि मग ते फ्लश केले. हळूहळू मग परिस्थिती बदलली. हळूहळू बाकीचे
चुकीच्या गोष्टी कमी होत गेल्या हम्म. आणि मग चांगले व्यवसाय वाढत गेले बर. आणि आता अगदी सुख संपन्न असे ते आहेत. म्हणजे Normal. त्यांच्या घरी कधी मी जातो तर त्यांना इतका आनंद होतो की तुला काय करू आणि काय काय नाही. हो ना. अशी उदाहरणं आहेत, तुमच्या आसपासही असतील. अग्निहोत्र आपल्याला वाटतं तेवढं कमी नाही आणि वाटतं तेवढं जास्तही नाही. ओके. असं शक्य तुमच्या आसपासही लोक करतात, आजपर्यंत तुम्हाला माहिती नाही. बरोबर. आज तुम्ही ऐकता पण पॉडकास्ट म्हणजे भाग्यशाली आहात. मग खरं आहे. घरी अग्निहोत्र होणं आणि ते कायम करता येणं हे खूप भाग्याचं आहे. हे गुरुकृपेनेच होतं. मग जर ऐकता आहात म्हणजे भाग्यशाली आहात. आता गुरुकृपेचे पात्र बनण्याचा प्रयत्न करायचा. येस. आता जे आपण व्यसनांबद्दल बोललो की व्यसनांपासून पूर्ण तो मुक्त झाला, पण काही घरामध्ये असं पण असतं ना की सतत नकारात्मक गोष्टी होत असतात किंवा नकारात्मक वेव्ज असतात किंवा काही बाधा आहेत असं सुद्धा म्हणत असतात लोक की ह्या घरात बाधा आहे, आता आम्ही सोडणार आहे असं वगैरे. तर तिथे या अग्निहोत्राचा कसा हे होतो म्हणजे उपयोग तुम्ही होतो? विचार करा की हो. जसं आर्किटेक्चरमध्ये किंवा स्थापत्यशास्त्रात वास्तू ज्याला म्हणतात, हो हो आपल्या दररोज कित्येक जागा बदलणार, वेगवेगळी माणसं मिळणार, हो. त्यांचं कोणाची कशी नजर आहे, कोणाचं काय वागणं आहे ते माहिती नाही. ह्याच्यामुळं तुमच्यावरती जो काही परिणाम येऊ शकतो किंवा काहीतरी परिणाम येतोय. आता अग्निहोत्र जेव्हा तुम्ही करताय, दररोज तुम्ही स्वतःचं कवच स्वतःसोबत घेऊन चालताय. ह्याचा एक दुसरा नजर, ह्याची बघण्याचा आणखीन एक दृष्टिकोन काय तर ग्रहांचा जर तुमच्यावरती परिणाम आहे, आता सगळे ग्रह फिरतात कोणा अवतीभोवती, सूर्याभोवती. तुम्ही जेव्हा अग्निहोत्र करताय, तुमची सूर्याशी डायरेक्ट संबंधित. जर कलेक्टर साहेब माझे मित्र आहेत तर तलाठी मला खूप रागवणार नाही. माझे पंतप्रधानांशी डायरेक्ट संबंधित तर मला खालचे कोणी लोक खूप बोलू नाही शकत. तशाच प्रकारे जेव्हा तुमचा अग्नीशी ताबडतोब दुवा आहे, मध्यस्थी नसताना असा, तर तुमचा दररोज त्याचा तुमच्यावरती जो परिणाम येतो, तुम्ही तुमचं कवच घेऊन चालता. सूर्योदय सूर्यास्ताला जे तुम्ही करतायत, तुमची ताकद एवढी वाढते आणि सतत तेवढी राहते. ही अशी गोष्ट नाही आज केलं म्हणून ती आता कायम झाली तेवढीच ताकद राहील. ही जपावी लागते. तुम्ही आजचं अग्निहोत्र केलंय, पुढचे 12 ते 14 तास त्याचा परिणाम तुमच्यावरती आहे. तुम्ही उद्या सकाळचं जेव्हा करणार तेव्हा पुढचे 12 ते 14 तास ते होणार. हे चक्र तुम्ही जोपर्यंत चालवत ठेवताय तोपर्यंत ते कवच तुमच्या सोबत आहे आणि ह्याचा खरंच परिणाम जाणून येतो. अशा केसेसमध्ये म्हणजे जिथे विचित्र वाटायचं, म्हणजे हा माणूस विचित्रच वागतो, ही मुलगी ऐकतच नाही, मग अशा केसेसमध्ये जिथे सातत्याने अग्निहोत्र झालं तिथे हळूहळू त्यांच्यात बदलाव दिसून आला. सुरुवातीला आणखीन कोणाला करावं लागतं, सुरुवातीला स्वतः करण्याचं ताकदच नसते किंवा ती क्षमता नसते, ती करता येत नाही. दुसऱ्यांनी जेव्हा केलं त्याचा तो परिणाम जाणवला त्यांना झाला. हे सगळं झालं त्या व्यक्तीबद्दल एखाद्या की त्यांचं ड्रग मधून मुक्त झालं वगैरे. पण समजा एखाद्या माणसाला सतत बिझनेसमध्ये लॉस होत असतो तर त्याने आपल्या ऑफिसमध्ये करावं का किंवा कामाच्या ठिकाणी करावं का अग्निहोत्र? परत अगदी बेसिक्स वरती जर आपण आलो, अग्निहोत्रामुळे सर्वात मोठी एक गोष्ट जी तुमच्या धमन्यांमध्ये यावी ती काय तर ते सातत्य. बरं. जेव्हा अग्निहोत्र आपण करतो परत परत सूर्योदय सूर्यास्त वेळ पाळून करतोय, तेव्हा ते सातत्य आतमध्ये रुजतं. मग कोणताही व्यवसाय चांगला करण्यासाठी मोठी जी एक शक्ती लागते ते म्हणजे सातत्य. आज लॉस आहे तरी उद्या त्याच नवीन उमेदीने काम करायचं, आज थकलो तरी उद्या त्याच नवीन उमेदीने परत उभं राहायचं. तर अग्निहोत्रामुळे हे शक्य होतं. दुसरं, तुमचं जेव्हा क्लायंट फ्रंटनी किंवा कस्टमर ओरिएंटेड असा जो व्यवसाय आहे, तिथे जेव्हा तुम्ही अग्निहोत्र तुमच्या ऑफिसेसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी करताय तेव्हा तिथे जी वातावरण निर्मिती होते, तिथे येणाऱ्या लोकांना देखील त्याचा परिणाम, त्याची अनुभूती करता येते. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताला होतं. नंतर जर पात्र समोर नसेल तर कोणाला कळणारही नाही की इथे असं काहीतरी केलं जातं. काय कळेल त्यांना? इथे येऊन काहीतरी वेगळं वाटतंय, पॉझिटिव्हनेस, इथे येऊन मला चांगलं वाटतंय. सर्वात आता जागेची ऊर्जा मोजण्यासाठी अँटिना आहेत. हे ह्याच्यावरती मी जे काम करतो, ECG ज्याला म्हणतात, यासाठी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट आहेत. पण सर्वात चांगलं इन्स्ट्रुमेंट काय? तुमचं कॅलिब्रेटेड शरीर. म्हणजे असं शरीर
जे एक समस्थितीमध्ये आहे हम्म, त्याला त्या ठिकाणावरती कळतं ही जागा मला कशी वाटते. एखाद्याला भेटून कसं वाटतं हे देखील लक्षात येतं. तर अशा केसमध्ये तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना त्याचा परिणाम जाणवतो. बिझनेसेसमध्ये जिथे अशा केसेस आहेत जिथे ज्यांनी वडापावची दुकानं होती तिथे ते रोज वेड्यासारखं अग्निहोत्र करायचे. सुरुवातीला लोक म्हणायचे काय वेडेपणा आहे. अच्छा. छोटासा ठेल्यावरती अग्निहोत्र करायचे. आजही करतात. बर. फक्त आता दुकानाचा स्तर खूप मोठा झालाय. वा. म्हणजे त्या ज्या शाखा बनायच्या त्या बनण्यासाठी कुठेतरी सुरुवात अग्निहोत्राने केली. वा, खूपच छान उदाहरण आहे हे. बिझनेसचा म्हणजे कंटिन्युटी जे तुम्ही सातत्य म्हणताय त्याच्यासाठी अग्निहोत्र बेस्टच वाटतं. बऱ्याच MNCs मध्ये बऱ्याच अशा कंपन्यांमध्ये जिथे भरभरून एम्प्लॉईज आहेत तिथे अग्निहोत्र पूर्ण भागामध्ये करता येणं तर शक्य नाही. पण जेवढ्या एका छोट्याशा भागात केलं जातं तिथे हळूहळू असं बघून असं दिसण्यात आलं की ज्यांना कळलं की त्या जागेची ऊर्जा काय तिथे येऊन लोक बसायची. तो एक मेडिटेशन साठी हॉल त्यांनी तो तेवढा अलॉट केला. आणि तिथे येऊन नंतर असं व्हायचं की त्यांच्यात एकमेकात भांडणं व्हायची की आज मी अग्निहोत्र करणार, आज मी अग्निहोत्र करणार. कारण कुठेतरी म्हणजे बाकी कंपनीचं भलं हो तेव्हा हो, बाकी एम्प्लॉईचं भलं हो तेव्हा हो, ह्यानी माझं भलं होतंय, मला ह्याच्यात छान वाटतंय हे त्यांना लक्षात आलं. आणि अशा कित्येक केमिकल कंपनीची उदाहरणं आहेत, अशा कन्स्ट्रक्शन साइट्सची उदाहरणं आहेत, अशा MNCची उदाहरणं आहेत. हे केल्याने ते जाणवतं. पण करावं, बोलण्याने होणार नाही. बरोबर. अग्निहोत्र आता कोणी करावं म्हणजे स्त्री पुरुष लहान मोठा, तर त्याच्याबद्दल काही नियम आहेत का? अग्निहोत्राचे जे 5 नियम आहेत ते बिंदू पाळून बाकीच्या प्रत्येक गोष्टीला शिथिल केलंय. बर. काय बरं, तर लहान मोठ्याचा काही संबंध नाही, स्त्री पुरुषाचं काही बंधन नाही, स्त्रियांनी फक्त पिरियड्स मध्ये 4 दिवस स्वतः करू नये, कोणी दुसऱ्यांनी करावं, त्यांनी बसावं, त्याचाही त्यांना परिणाम येतो. आणि हेही करण्याचा असं त्याच्या मागे तर्क की जर अग्निहोत्र देखील त्यांना करू दिलं तर त्यांना ती रेस्टची, ती हक्काची जी रेस्ट आहे ती देखील मिळणार नाही. अग्निहोत्र त्यांनी करू नये, बाकीच्यांनी करावं, त्यांनी बसावं. लहानात लहान मुलगाही करू शकतो. माझ्या घरी देखील असं उदाहरण आहे आणि आम्ही कित्येक उदाहरणं बघितलीत. 1-1, 1.5 वर्षांची मुलं हट्ट करतात की मला आहुती द्यायची आहे. गरजेचं नाही तुम्ही त्यांचा हट्ट पुरवावा, मी पुरवत नाही, पण त्यांना सोबत घेऊन बसावं. आता कशा कंडिशन मध्ये करावं ह्यालाही बंधन नाही. अंघोळ न करता केलं तरी चालतं, अंघोळीचं बंधन नाही. तुम्हाला उशीर झाला, आता वेळ नाहीये, तुम्हाला पादत्राणं काढण्याची म्हणजे तुमचे शूज काढण्याचाही वेळ नाहीये, शूज घालून करा, उभं राहून करा, पण अग्निहोत्र करा. ह्याचा अर्थ असा नाही की कायम मी अशाच अवस्थेत करावं, चांगलं करावं शक्यतो. आणि आपत्कालात जशी स्थिती आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकता. पण नेहमी नाही, जेव्हा जेव्हा अगदी अशी इमर्जन्सी असेल त्यावेळेला. आणि जाती धर्माचं याला काही बंधन आहे? प्रत्येक जो श्वास घेतोय त्यांनी अग्निहोत्र करावा असं म्हटलं गेलं. ते का म्हटलं गेलं? दररोज आपण निसर्गाकडून सगळं काही छान घेतो, चांगलं घेतो. मला चांगलं पाणी हवं, जेवणात काडी कचरा चालत नाही, पाण्यात कचरा असला तर आपण ते पाणी परत करतो. आपण सगळं चांगलं घेतो आणि परत देताना कंटॅमिनेटेड वॉटर, पोल्युटेड एअर असं देतोय. हे खूप काळ चालणार नाही, हे सस्टेनेबल, हे राहण्यास शाश्वत नाही आहे. मग अग्निहोत्र जिथे होतं तिथे आसपासची झाडं पूर्ण क्षमतेवरती काम करतात. म्हणजे पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन सोडतात आणि पूर्ण क्षमतेने कार्बन डायऑक्साईड खेचतात. झाडांमध्ये किडेचं, रोगीचं प्रमाण कमी होतं. झाड जसे त्यांच्या मुळातून आणि प्रकाशातून पोषण घेतात तसं हवेतून येणारं पोषण बेटर होतं. म्हणून इनडायरेक्टली सोल्युशन टू पोल्युशन अग्निहोत्राला का म्हणता येतं की आसपासची झाडं पूर्ण ताकदीने ऑक्सिजन सोडतात. मग ह्या केसमध्ये तुम्हाला आसपासच्या वातावरणाला हील करता येतं, म्हणून अग्निहोत्र करा. सर्व चराचराला ते शुद्ध करतं, सगळ्यांचं भलं होईल, पण फक्त करावं स्वतःसाठी.
अगदी बरोबर. ज्या घरामध्ये मांसाहार करतात तर त्या घरात करावं का? याचं खूप छोटं उत्तर आहे, करावं. करावं. अगदी सोपं, काहीच अडचण नाही. आणि तुम्ही करा, तुम्ही हात पाय धुवून अग्निहोत्राला बसा आणि करत बघा तुम्ही गंमत. तुम्ही जसं करताय तुम्हाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मांसाहार सोडा. आता समजा मी अग्निहोत्र सुरू केलं पण मला 2 वेळचं जमत नाहीये किंवा एकच वेळचं जमतंय किंवा एखाद्या वेळेला ते स्किप होतंय, तर अशा वेळेला काय करायचं? म्हणजे पुन्हा आपल्याला ते रुखरुख लागायला नको, गिल्ट वाटायला नको, अरे आपलं राहिलं असं असं. तर त्याच्यासाठी काय नियम आहे तुमचा? अगदी अग्निहोत्र पूर्ण स्वातंत्र्यातून करावं. बर. हे मी स्वतः लावून घेतलेलं बंधन आहे. हो. हे कोणी दुसऱ्यासाठी मी करतच नाहीये. मग जेव्हा मी दुसऱ्यासाठी करत नाहीये, पतंग जो उडतो, पतंगाला धाग्याने बांधलेला आहे. पतंगाने असा विचार केला की धागा मला रिस्ट्रिक्ट करतोय किंवा धाग्यामुळे मी बंधनात आहे आणि धागा जर तोडला तर तो कुठेतरी अडकलेला मिळणार. कुठेही तेच जर पतंगाने हे कळलं की ह्याच्यामुळे माझी उंची आणि नियंत्रण आहे, तर आणखीन उंची गाठणं सोपं होतं. उंची गाठताना जे नियंत्रण गमावलं जातं ते देखील गमावलं जात नाही. तसंच अग्निहोत्र हे तुम्ही स्वतःला घातलेलं बंधन आहे. तुम्हाला सुरुवातीला फक्त एकदा करणं जमतं. समजा आठवड्यातून एकदा जमतंय, सूर्योदय सूर्यास्ताच्या कोणत्याही एका वेळेला आठवड्यातून एकदाच करा. हळूहळू मग जसं तुम्हाला जमेल, जसं तुम्हाला आतमधून वाटेल तसं 2 वेळेचं करा, 1 वेळेचं करा, सूर्योदय किंवा सूर्यास्ताचं. मग हळूहळू तुम्हाला वाटेल तसं 2 वेळेचं करण्याचा प्रयत्न करा. इतकं होऊ नये. कधी जर नाही झालं तर ओके, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. पण 1 वेळेचं अग्निहोत्र जर माझं सुटलं तर मी ते कितीही मोबदला देऊन परत आणू शकत नाही. मला पुढचंच अग्निहोत्रासाठी बघायचं. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही हे पतंगाचं. खूपच. एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे की ही शुद्ध सामग्री नाही मिळाली, समजा गाईचं गोवऱ्या तूप, तर काय करायचं? एक तर प्रयत्न करावा की शुद्ध सामग्री मिळावी. म्हणजे काय, अक्षत तांदूळ हे तुम्हाला कुठेही मिळते. तांदळाच्या क्वालिटीने फरक नाही पडत. तुम्ही घेण्यासाठी चांगल्यातलं चांगला घ्या, फक्त अख्खा तांदूळ घ्या. एक समजा बासमती किंवा कोणताही तांदूळ मोठा अख्खा तांदूळ 1 किलोभर आणला तर तुमचं तो वर्षाचं काम होऊन जातं. राहिलं तूप आणि गवऱ्या. आजची अशी स्थिती आहे भारतामध्ये, तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही अग्निहोत्र करण्याचा निर्णय घ्याल तर तुमच्या घरी गवऱ्या पोहोचू शकतात. तुमचं अग्निहोत्राचं किटही पोहोचू शकतं. हे आसपासच्याच अग्निहोत्र्यांनी बनवलेलं नेटवर्क आहे. तुम्हाला माहितीच नाही तुमच्या आसपास किती अग्निहोत्री आहेत. पण आजची अशी स्थिती आहे की भारतात हे मिळू शकतं, भारताच्या बाहेरही मिळू शकतं, फक्त यायला थोडा वेळ लागतो. राहिला प्रश्न तुपाचा, तर सर्वात चांगलं काय आहे, तर तुम्ही घरात जे गाईचं दूध आणता ते थोडं मागे ठेवून त्याच्या दह्यातून तुम्ही तूप घरच्या घरी बनवू शकता. किलोभर तूप तर मला साधारण 3-4 महिने जातं. आणि हे जर तुमच्याकडे हे नाही करता आलं तर तुम्ही बाजारातून तुम्हाला जिथे तुम्हाला ट्रस्ट आहे अशा ठिकाणी कुठूनही घ्या, गाईचं घ्या. आणि हे मिळतं, असं काही अवघड नाहीये. इच्छा असेल तर तिथे मार्ग मिळतो. आणि इतकं कुठेही नाही मिळालं तर मग आम्हाला संपर्क करू शकता. इतकी सखोल माहिती मिळाली आज अग्निहोत्राची. आता तुम्ही हा जो प्रचार प्रसार अग्निहोत्राचा जो करता आहे, तर त्याचे काय अनुभव आले लोकांकडून तुम्हाला? मला एकतर त्यांनी खूप आत्मविश्वास वाढतो. आता मला बाबांनी सुरुवातीला मला अगदी धक्के देऊन म्हणायचे, नाही तू मेट्रोमध्ये जाऊन प्रचार कर, तू दिल्लीत जाऊन प्रचार कर, मग तू लोकलमध्ये प्रचार कर. वेड्यासारखं. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं बापरे, म्हणजे बोलू कसं. मी कित्येक वेळेस तर मेट्रोमध्ये डब्बा घेऊन असं बसायचो, आता बोलू का. मग हळूहळू तो आत्मविश्वास बनत गेला. एकतर सर्वात गोष्ट पहिली की माझ्याकडे जे आहे अग्नी इतकं ताकदवर आहे की एकदा ज्याला कळलं तो पकडतोच. दुसरं, मला काही संबंधच नाही, हा काही माझा बिझनेस नाही. जेव्हा मी प्रभू कार्यात आहे, श्रींच्या कार्यात मी जेव्हा आहे, तेव्हा मागे पुढे बघण्याचा काही संबंध नाही. मग मी डोअर टू डोअर प्रचार सुरू केला. अशा ठिकाणी जिथे भाषाही लोकांना माहिती नाही, नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणा किंवा गोव्यामध्ये म्हणा, पुण्यातही बऱ्याच ठिकाणी मी जिथे कुठे राहायचो तिथे आसपास
वेळ असली की जाऊन डोर टू डोअर प्रचार करायचा. काही लोक समजून घ्यायचे, काही लोक बसवायचे, काही लोक म्हणायचे पुढे जा. हो. मग ते सगळं स्वीकार करून मग ते करत राहायचं. ह्यानी आपला गर्व पातळ होतो. बाकी दुसऱ्याचं जाऊ दे, होतं काय होतं ते. आणि आपलं स्वतःचं काय काम असावं की जितक्या होऊ शकेल तितक्या बिया टाकाव्यात. मग कोणती बी मोठं वृक्ष बनेल ते माहित नसतं. आज ज्याला अग्निहोत्र सांगितले तो कदाचित 10 वर्षांनी अग्निहोत्र करेल, पण जर मी नाही सांगितलं तर माझं कर्मक्षय होणार नाही. आणि असंही नाही की मी नाही सांगितलं म्हणून अग्निहोत्राचा प्रचार होणार नाही. हे श्रींचं कार्य आहे. मग ते माझ्यामुळे आडेल असं अजिबात नाही. परम सद्गुरू गजानन महाराजांनी अक्कलकोटच्या अग्निहोत्र हे कलियुगामध्ये परत सांगितलं. बरोबर. मग त्यांचं जर कार्य आहे तर त्यांची करून घेण्याची क्षमताही आहे. मी फक्त माझंच निमित्त म्हणून काहीतरी होऊन जावं म्हणून ते करावं. हे आता तुम्ही जेव्हा करता, सुरुवातीला करताना लोक काही गोष्टी म्हणतीलही, कदाचित म्हणतील काय धूर करता, वेडे झालात. पण अशा प्रकारे जर तुम्हाला वेडे झाला असं म्हणतायत तर तुम्ही जिंकले. आता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जो संदेश दिला आहे की प्रत्येक घरात मला दिसलं पाहिजे, पण मला हे विचारायचं युवा पिढीसाठी तुम्ही काहीतरी एक संदेश द्यायला पाहिजे. तुम्हाला एक खूप मोठी संधी असते युवा असताना की ह्याचा अनुभव घ्यावा आणि हे वापरावा. आता माझ्या केसमध्ये मी बघितलं की अग्निहोत्र मी जेव्हा सुरुवातीला करत होतो, मुंबईमध्ये मी नॅशनल बॅडमिंटनची प्रॅक्टिस करायचो. सुरुवातीला लोक म्हणायचे की तू काला जादू करताय. मग मी लपून छपून करायचो. कधी मला कळलं की मी जे करतोय ते चुकीचं नाही. मला आणखी नाही आठवतंय, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये मी एका घाणेरड्या कचऱ्याच्या ठिकाणी थोडी जागा बनवून तिथे लपून करायचो. मग एक दिवस कोणीतरी पडदा सकाळी तो हलवला तर मी माझं पात्र घेऊन पळायला लागलो की ह्यांना कळू नये की नंतर परत म्हणतील काळा जादू करतो म्हणून. तर ते म्हटले अच्छा अग्निहोत्र करतोयस ना, कर. मग हळूहळू मला कळलं की मी जे करतोय ते चुकीचं नाही. मग मी समोर करायला लागलो. जेव्हा टुर्नामेंट्स व्हायच्या तेव्हा लोक म्हणायचे की भाई किस चक्की का आटा खाता है, तू थकता कैसे नाही. तर जर स्वतःची ऊर्जा अशी बनवायची असेल की लोकांनी तुमच्याकडे बघून विचारावं की किस चक्की का आटा खाते हो, इतनी ऊर्जा आती कहाँ से है, तर अग्निहोत्र करावा. तर आजच्या काळामध्ये जसं जीवन आहे की जशी कॉम्पिटिशन आहे, जसं डिप्रेशन, एन्झायटी ही एक दररोजची गोष्ट झाली आहे. त्यातून तुम्हाला स्वतःला उभं राहायचं असेल, त्यातून तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे दुसऱ्याला पैसे द्यायचे तर माझा खिसा भरलेला पाहिजे, दुसऱ्याला मदत करायची तर मी धडधाकट पाहिजे. माझंच दुखतंय तर मी काय डोंबल्याची मदत करणार. तर अशा केसमध्ये मला जेव्हा स्वतःला इतकं मोठं करायचंय तर युवांनी, जे स्वतःला युवा समजतात अशा सगळ्यांनी अग्निहोत्र करण्याशिवाय गत्यंतर नाही. यस्य मतम न तस्य मतम, अमतम तस्य मतम तस्य. खूप काही बोलून खूप काही कळेल असं नाही. थोडं बोलून योग्य व्यक्तीला बरंच काही कळू शकतं. आजच्या युवा पिढीला तुम्ही एक छान संदेश दिलेला आहे आणि बाकी सगळ्या प्रेक्षकांना पण दिला आहे, पण मला हा जरा जास्त महत्त्वाचा वाटला. आलोक, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एवढी माहिती दिली आहे अग्निहोत्राची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल आम्हाला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर आलोक यांचा नंबर, ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर नक्की आम्हाला संपर्क करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.